नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सोयाबीनची भुर्जी। चला तर आपल्याला सोयाबीन भुर्जी बनवायची आहे। तर मी अशा प्रकारे सोयाबीन घेतलेली आहे। आता हे सोयाबीन मी गरम पाणी ठेवले गॅसवर करायला, त्याच्यात मी टाकून घेणार आहे। आपल्याला भिजून घ्यायची गरम पाण्यात। चला आता सोयाबीन आता हे आपले गरम पाण्यामध्ये भिजले। हे बघा, आता मी गरम पाण्यातून धुवून घेतले आणि एकदा गार पाण्यातून धुवून घेतले। आता पुन्हा अजून एक पाण्यातून मी हे धुवून घेते। आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचे। तर अशा प्रकारे हाताने अजून एकदा हे चांगले धुवून घ्यायचे। असे आपले सोयाबीन अशा प्रकारे मी पाणी निथळून घेतलेलं आहे आणि त्याची साईज बी बघा किती मस्त मोठी झालेली। आपण घेतले तेव्हा एकदम छोटी साईज होती। तर आता बघा त्याच्यात पाणी लगेच राहिलेले नाही। आता ही आपल्याला भुर्जी बनवायची आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घेणार आहे आणि आपल्याला फक्त हे बटन फक्त असं 1-2 करून फक्त जाडसर थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे जरा। चला आता आपल्याला सोयाबीन भुर्जी बनवायची आहे। तर गॅसवर कढाई ठेवली, आता गॅस चालू करून देते आहे आणि हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेले आहे आणि आपल्याला हे जास्त फिरवायचं नाही, अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे। एकदम मस्त सुटसुटीत आणि मोकळं होतं। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता कढाईमध्ये मी साधारण 2 चमचे तेल टाकते मोठे, कारण की भुर्जी बनवायची थोडंसं तेल पाहिजेच आपल्याला त्याच्यामध्ये। चला आता तेल गरम झालेलं आहे। आता थोडीशी मी याच्यात मोहरी घालणार आहे। मोहरी आपली चांगली तळली गेली तेलामध्ये, थोडंसं जिरं टाकणार। जिरं पण आपलं तळलं गेलं आहे। आता कढीपत्त्याची पानं आणि आपल्याला कांदा चांगला लालसर होईपर्यंत, गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे। आणि मी साहित्यामध्ये आपली अद्रक लसूणची पेस्ट सांगायची विसरून गेली होती। तर अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, ती पण आता कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायची। चला तर आता अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा पण छान परतवला गेलेला आहे। कांद्याला पण आपला कलर छान आलेला आहे। या आपल्याला 1 ते 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्या तिखट, ह्या पण आपल्याला परतवायच्या आहेत कांद्यासोबत। आणि थोडीशी शिमला मिरची, हे 2 ते 3 मिनिट आपल्याला असं एकसारखं घालून परतून घ्यायचे। आणि टोमॅटो पण आपण आता त्याच्यात टाकून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर। आता टोमॅटो पण थोडासा शिजला गेला का मग आपण त्याच्यात आपले मसाले घालूया। मग थोडंसं लवकर शिजावं म्हणून मी चिमूटभर मीठ टाकते। चला तर आता आपले टोमॅटो पण छान तेलात परतवले गेले आहेत आणि टोमॅटो असंच आपल्याला दिसायला पाहिजे, असं जास्त शिजवायचं नाही टोमॅटो। आता हे लाल तिखट टाकते मी, थोडीशी हळद, थोडासा हा गरम मसाला आहे, कारण की आता हे मसाले आपल्याला कांद्या टोमॅटोमध्ये परतून घ्यायचे। मसाल्यांचा पण थोडासा कच्चापणा असतो, तो पण आता चांगल्या प्रकारे हा परतवला जातो। मालवणी मसाला घेतलेला आहे, धना पावडर। जसं जसं हे मसाले तेलात परतवले जातात ना, तर मसाल्यांना पण खूप छान वास सुटतो। आता अजून थोडंसं मी याच्यात मसाल्यामध्ये मीठ टाकणार आहे। 1 ते 2 मिनिटं हे मसाले चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। आता थोडासा किचन किंग मसाला। अशा प्रकारे सोयाबीन भुर्जी तुम्ही पण करून बघा, खायला खूप छान लागते आणि खूप चवीला पण खूप छान लागते। 1 ते 2 मिनिटं हे कमी गॅसवर हे मसाले परतून घ्यायचे। आता मसाल्यांचा हा कच्चापणा पण जरासा गेलेला आहे आणि मसाले पण चांगले तेलात परतवले गेले आहेत। आता आपण हे सोयाबीन याच्यात टाकून घेऊ आपण।
आता हे मसाले आणि सोयाबीन चांगले आपण परतून घेऊ. हे बघा आता हे आपले मसाले पण आता या सोयाबीनमध्ये चांगले मिक्स झालेले आहेत. आता आपल्याला मीठ टाकायचे राहिले. आता आधी पण मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, आता पुन्हा थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ आहे आपल्या चवीनुसारच आपण टाकतो. खूप छान वास येतोय भुर्जीचा. अशा प्रकारे सोयाबीन भुर्जी आपण करून बघा. आता थोडीशी कोथिंबीर टाकते. आता हे 2 ते 3 मिनटं चांगले परतून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनटासाठी मी हे झाकून देणार आहे. कारण की सोयाबीनमध्ये पण आपले मसाले चांगले मिक्स व्हायला पाहिजे आणि त्याचा चांगला अर्क उतरायला पाहिजे आणि भुर्जी पण आपली खायला छान लागायला पाहिजे. 1 ते 2 मिनिट झालेले आहेत. आता आपली भुर्जी पण कशी झाली बघूया. हे बघा भुर्जी तर खूप छान झालेली आणि वास पण खूप छान येतोय. आता ही आपली भुर्जी खाण्यासाठी तयार झाली. चला तर मग आपली सोयाबीन भुर्जी खाण्यासाठी तयार झाली आहे. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.